पुणे शहरात बेकायदेशीर शस्त्र विक्री करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली। शेख अहमद उर्फ बबुल सूरज सय्यद असं या आरोपीचं नाव आहे। हा आरोपी पुण्यातील बिबवेवाडी भागात असणाऱ्या अप्पर इंदिरानगरचा रहिवासी आहे। हा आरोपी नेमका काय करायचा तर इंस्टाग्राम कॉलच्या माध्यमातून गावठी पिस्तुलांची विक्री करत होता आणि या सगळ्याची आता माहिती समोर आलेली आहे। आरोपी सय्यद विरोधात यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून हा आरोपीचा शोध बरेच दिवसांपासून पोलीस घेत होते। यामध्ये खडक पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होता। पर्वती तसंच वाघोली पोलीस ठाण्यात सुद्धा शस्त्र जप्तीचे गुन्हे यामध्ये या सगळ्या गुन्ह्यांचा समावेश आहे। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूर जिल्ह्यातून या आरोपीला आता ताब्यात घेण्यात आले। यानंतर पुढील तपासासाठी त्याला पुण्यात आणण्यात आलं आणि त्यानंतर सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुलिक यांनी या सगळ्याबाबतची माहिती दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून 1,98,000 रुपये किमतीचं 5 गावठी पिस्तुलं आणि 7 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलीत। पोलीस उपायुक्त गोहर हसन यांनी सांगितलंय की आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून या शस्त्रांची जाहिरात आणि विक्री करत होता। त्याने गावठी पिस्तुलांसोबतच स्वतःचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते आणि शस्त्र खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांशी तो इंस्टाग्राम ऑडिओ कॉल किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क करायचा। या तपासादरम्यान या गुन्ह्याचे धागेदोरे थेट मध्य प्रदेशपर्यंत पोहोचले। आरोपी सय्यद मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील उमरी गावच्या बेकायदेशीर शस्त्र पुरवठादारांच्या संपर्कात होता आणि उमरी हे गाव देशभरात बेकायदेशीर हत्यारांच्या निर्मितीसाठी आणि विक्रीसाठी ओळखलं जातं। इथे तयार होणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रांना गुन्हेगारी जगतात अनधिकृतपणे उमरी सिकल्लीगर आर्म्स म्हणजेच USA असं या नावाने ओळखलं जातं। अटक करण्यात आलेला आरोपी हा पुण्यात आणि मध्य प्रदेशमधील शस्त्र पुरवठादारांमधील मध्यस्थ म्हणून काम करत होता। पुण्यातून ज्यांना गावठी पिस्तूल हवी असायची त्यांना तो थेट उमरी गावातील तस्करांपर्यंत पाठवायचा आणि तसंच तिकडे जप्त करण्यात आलेली पिस्तूल देखील त्याने मध्य प्रदेशातील रॅकेटमधूनच आणल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पुणे शहर पोलिसांच्या 105 कर्मचाऱ्यांचा एका मोठ्या पथकाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या संदर्भात मोठी कारवाई केली होती आणि पुण्यातल्या गेल्या काही वर्षात जप्त करण्यात आलेली बहुतांश बेकायदेशीर शस्त्र ही उमरी इथूनच आणल्याचं स्पष्ट झालंय। मात्र या मोठ्या पोलीस कारवाईनंतरही मध्य प्रदेशातून पुण्यात होणारा हा अवैध शस्त्रांचा पुरवठा अद्याप थांबलेला नाही असंच या सगळ्या कारवाईतून दिसतंय। यासोबतच इंस्टाग्राम सारख्या आधुनिक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर करून गुन्हेगार आता पोलिसांच्या नजरेतून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुद्धा या सगळ्या प्रकरणामुळे समोर येत आहे। पुणे पोलीस सध्या या संपूर्ण रॅकेटची पाळंमुळं खोदण्याचा प्रयत्न करतायत आणि या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। या सगळ्यामध्ये आता आरोपीला ताब्यात घेतलं असून याने याआधी इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा आणखी कुठल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे या अवैध शस्त्रांची विक्री केली आहे का किंवा आणखी किती जणांकडून ही शस्त्र अनधिकृतपणे घेतलेली आहेत या सगळ्याचा तपास आता पोलीस करतात। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।